नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून 2 वर्षांकरता तडीपार केलेले असतानाही हद्दीत मिळून आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य रघु कुंभार, वय 22, राहणार रोहकल, शेळी बाजार, चाकण, तालुका खेड असे रोहकल रस्त्यावर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार केलेले असताना देखील हद्दीत आलेला संतोष पोपट नलावडे, राहणार नाणेकरवाडी याच्या विरुद्ध उत्तर चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिला आरोपी दुर्गा रघु कुंभार, राहणार रोहकल रोड, शेळी बाजार, चाकण येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. अनोळखी व्यक्तीने ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करत त्यांचे 1 तोळा 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण लंपास केले आहे. या प्रकरणी भागुबाई सखाराम दिघे, वय 58, राहणार कोयाळी, तालुका खेड यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतातील झाडावर ट्रॅक्टर घातल्याच्या आणि झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून दगडफेक करत 2 व्यक्तींना बेदम मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडली. या प्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दगडकाठी आणि हाताने केलेल्या मारहाणीत फिर्यादी व त्यांचा भाऊ जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत हॉटेल जगदंबा येथे करण्यात आली असून या प्रकरणी गणपत शिवाजी कदम, वय 31, राहणार नाणेकरवाडी, मूळ राहणार नांदेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीत कामाला जाते म्हणून घराबाहेर पडलेली 18 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी संबंधित मुलीच्या चाकण वाघेवस्ती परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. श्वेता दिलीप राठोड, वय 18, राहणार वाघेवस्ती, चाकण असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. गारगोटवाडी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली हनुमंत गारगोटे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर गावात जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे परिसरातून चाकण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लिंबाची आवक होत आहे. मात्र थंडीमुळे लिंबाला मागणी नसल्यानं दरात मोठी घसरण झाली आहे. लिंबाला प्रति किलोस अवघा 25 ते 30 रुपये दर घाऊक बाजारात मिळत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. HP कंपनीच्या वतीने घरगुती गॅसधारकांच्या घरी जाऊन गॅस कनेक्शन चेक करण्यासाठी चक्क 236 रुपये तपासणीच्या नावाखाली उकळण्याचे काम सुरू आहे. यामुळे गॅसधारकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. गॅस एजन्सी चालक व महसूल विभागाच्या पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून याबाबत अधिकृतपणे अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. त्याच्यामध्ये रेग्युलेटरचा, पाईपचा, किचनचा, सिलेंडरचा हे 4 फोटो काढून ना कंपनीकडे अपलोड होतात, जेणेकरून उद्या काही केस काय दुर्घटना जर झाली. नाही, तुम्ही 236 रुपये मागताय, कसले मागताय? 236 रुपयाचे त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. हा, बरं का, हे नक्की तुम्ही बोलताय खात्रीने? हो. आजच्या स्पर्धात्मक काळात अनेक तरुण शिक्षण पूर्ण करूनही अनुभवाअभावी नोकरीपासून दूर राहतात. ही चढचण लक्षात घेऊन नवोदित तरुणांसाठी चाकण MIDC मधील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी अप्रेंटिसशिप व कौशल्य प्रशिक्षण योजना घेऊन आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना उद्योगस्नेही प्रशिक्षण देत करिअरची भक्कम सुरुवात करून दिली जाणार आहे. पात्रता पुढील प्रमाणे: इयत्ता 12वी HSC उत्तीर्ण, पदवीधर BA, BCom, BSc, ITI उत्तीर्ण उमेदवार, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर, वायरमन, शीट मेटल इत्यादी. वाहन चालक, 4 चाकी व जड वाहन, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक. वयाची अट 18 ते 28 वर्षे. अनुभव: HSC, पदवीधर, ITI. अनुभवाची आवश्यकता नाही. वाहन चालकांना मात्र अनुभव आवश्यक. अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. अर्ज: 4 पासपोर्ट साईज फोटो, मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्स प्रती. NAPS पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिपसाठी प्राधान्य दिले जाईल. मुलाखत स्थळ: महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, गेट क्रमांक 2, प्लॉट A1, MIDC फेज 4, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 73 87 70 34 44.
आणि 7058007554 किंवा 9175419023. थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे अधिकार वाढले. आता मतदानासह सदस्यत्वाचाही अधिकार. नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या कारभारात मोठे प्रशासकीय बदल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. आता थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना केवळ पदच नव्हे तर सभागृहात अधिकृत सदस्यत्व आणि मतदानाचाही अधिकार मिळणार आहे. या संदर्भातील महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सध्याच्या नियमानुसार थेट जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षांच्या अधिकारांबाबत काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र आता नवीन सुधारणेनुसार जी व्यक्ती नगरसेवक म्हणून निवडून येण्यास पात्र आहे तीच व्यक्ती अध्यक्षपदासाठीही पात्र ठरते. थेट नगराध्यक्ष हा जनतेचा कौल घेऊन निवडून आलेला असतो, त्यामुळे त्याला सभागृहाचे सदस्यत्व नाकारणे तांत्रिकदृष्ट्या विसंगत ठरत होते. आता या निर्णयामुळे थेट निवडून आलेली व्यक्ती एकाच वेळी अध्यक्ष आणि सदस्य अशी दोन्ही पदे धारण करू शकणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे नगराध्यक्षांना आता सभागृहाच्या कामकाजात अधिक सक्रिय होता येईल. सुधारित कायद्यानुसार नगराध्यक्षांना आता इतर सदस्यांप्रमाणेच एखाद्या विषयावर आपले पहिले मत नोंदवता येईल. निर्णायक मत जर एखाद्या विषयावर मतदान करताना मते समसमान टाय झाली तर नगराध्यक्षांना आपले निर्णायक मत वापरून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असेल. अनेकदा सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी गटात चुरस असल्याने विकास कामे रेंगाळतात. नगराध्यक्षांना मतदानाचा अधिकार नसल्याने काही वेळा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करताना अडचणी येत होत्या. आता थेट जनादेश असलेल्या अध्यक्षांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने धोरणात्मक निर्णय घेताना प्रशासकीय कोंडी फुटण्यास मदत होईल. राज्य सरकारने 1965च्या मूळ अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश लागू केला जाईल. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे स्थान अधिक भक्कम आणि अधिकार संपन्न होणार आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्ग सरळ रेषेतूनच जावा अशी मागणी उत्तर पुणे जिल्ह्यातून होत आहे. पुण्यापासून नाशिकपर्यंत सर्वांनाच या रेल्वे मार्गाचे वेध लागले आहे. पुणे नाशिक रेल्वे या मागणीसाठी अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी नुकतेच 22 किलोमीटर अंतर पार करत अकोले संगमनेर भव्य मोर्चा काढून संगमनेर प्रांत कार्यालयावर धडक दिली होती. नाशिक पुणे जलदगती रेल्वे प्रकल्प नाशिक सिन्नर अकोले संगमनेर चाकण या मूळ व सरळ मार्गानेच राबवण्यात यावा या मागणीसाठी तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग देवठाण तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मार्गे नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून शब्द देतो असे तेथील एका जाहीर सभेत म्हटले आहे. यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्गाबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय. नाशिक पुणे रेल्वे मार्गात झालेल्या बदलामागे विखे असल्याची टीका उत्तर पुणे जिल्ह्याचं संगमनेरमध्ये होत आहे. त्या टीकेला यामुळे पुष्टी मिळत असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी नाशिक पुणे रेल्वे मार्गाचे संरेखन 3 वेळा बदलले असून आता नाशिक शिर्डी नगर चाकण पुणे असा रेल्वे मार्ग रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर मंत्री विखे यांनी अकोले तालुक्यातील एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. पुणे नाशिक रेल्वे मार्ग ही अनेक वर्षांची प्रलंबित मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या रेल्वे मार्गाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 10% हिस्सा देणार व उर्वरित निधी महारेल कॉर्पोरेशन कर्ज घेऊन उभारणार असे ठरले होते. त्यानुसार या रेल्वे मार्गासाठी नाशिक सिन्नर अकोले संगमनेर नारायणगाव चाकण पुणे असे संरेखन करण्यात आले होते. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात या संरेखनात बदल करून तो मार्ग संगमनेर शहराजवळून प्रस्तावित केला. मात्र या मार्गाच्या पूर्वशक्यता अहवालास रेल्वे मंत्रालयाची परवानगी न घेतल्याने तसेच हा रेल्वे मार्ग व्यवहार्य नसल्याचे कारण देऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये तो प्रस्तावित मार्ग रद्द केला. राज्याचे त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मार्ग रद्द करू नये व हा मार्ग व्यवहार्य करून देऊ अशी हमी दिल्यानंतर पुन्हा नव्याने या मार्गास चालना मिळाली व हा मार्ग मध्य रेल्वेतर्फे उभारण्याचे ठरले. त्यानुसार हा मार्ग व्यवहार्य ठरावा यासाठी नाशिक सिन्नर शिर्डी नगर चाकण या मार्गाने पुण्यास नेण्यास मंजुरी देण्यात आली असून या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्याचे रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केले आहे. या मार्गाला सिन्नर संगमनेर नारायणगाव येथील लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला. रेल्वे मंत्र्यांना हजारो ईमेल पाठवण्याबरोबरच जन आंदोलन उभारण्याची तयारी चालवली आहे. नुकतीच आजी माजी लोकप्रतिनिधी मंडळींची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीनंतर 2 दिवसांनी अकोले तालुक्यातील देवठाण येथे पालकमंत्री विखे एका कार्यक्रमानिमित्ताने आले होते. त्यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात बोलताना नाशिक पुणे रेल्वे मार्ग देवठाण मार्गे होणार असल्याचं जाहीर केलंय. नाशिक पुणे रेल्वे मार्गात झालेल्या बदलामागे विखे असल्याची टीका संगमनेरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जुना अकोले मार्ग जाणाऱ्या रेल्वे मार्गात बदल करून तो संगमनेरला कोणी नेला अशी ही टीका बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली. विखे यांनी केलेले वक्तव्य हे केवळ राजकीय स्वरूपाचे आहे किंवा शिर्डी मार्गे नाशिक पुणे रेल्वे मार्गाला वाढता विरोध लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालय खरोखर मार्गात बदल करण्याचा विचार करीत आहे हे स्पष्ट होत नसले तरी मंत्री विखे यांनी या रेल्वे मार्गाबाबत केलेल्या वक्तव्याने मार्ग बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. मतपेटीत सुरक्षेसाठी रस्त्यावर वाहने तिनेवाडी रस्त्यावर नागरिक त्रस्त. राजगुरुनगर येथील तालुका क्रीडा संकुल परिसरातील तिनेवाडी रस्त्यावर मतपेट्या ठेवण्याच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग केली जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता अरुंद असून तिनेवाडी ते पुणे नाशिक महामार्गाकडे जाण्याचा प्रमुख पर्यायी मार्ग आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र क्रीडा संकुलाजवळ सुमारे 1 किलोमीटर अंतरात वाहने उभी केल्याने दुचाकी पादचारी तसेच मोठ्या वाहनांना ये-जा करणे कठीण होत आहे. प्रत्येक निवडणुकीदरम्यान खेड तालुका क्रीडा संकुलात मतपेट्या ठेवल्या जातात. मतदानापूर्वी मतदानानंतर मतमोजणी होईपर्यंत आणि त्यानंतरही काही दिवस त्या तेथेच राहतात. सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त असतो. संकुल आवारात प्रवेश न देता वाहने रस्त्यावर उभी केली जातात. येथे खेळाडू, व्यायामासाठी येणारे नागरिक तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकादमीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. त्यांची वाहनेही या रस्त्यावर पार्क केली जातात. राजगुरुनगर नगर परिषदेची निवडणूक नुकतीच म्हणजे 2 डिसेंबरला पार पडली. 21 डिसेंबरला निकाल जाहीर झाला तरी गुरुवारी दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी देखील मतपेट्या तेथेच आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार बंद ठेवले आहे. आत मोठी पार्किंग जागा असतानाही ती वापरली जात नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील भजनी मंडळासाठी निघोजे तालुका खेड येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निघोजे येथील सद्गुरू शंकर महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. आशिष येळवंडे मित्र परिवार व सन्मार्ग फाउंडेशनच्या वतीने शीतल आशिष येळवंडे यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सद्गुरू शंकर महाराज मंदिर जामदार बस्ती निघोजे येथे ही स्पर्धा होणार आहे. श्री शरदचंद्र विद्यालय पडगाव खेडंत येथील 4 मुलींची नॅशनल लेव्हल कबड्डी या खेळासाठी निवड झाली आहे. तसेच भोसरी येथील प्रतीक्षा लांडगे हिला 3 वेळा नॅशनल मेडल मिळाल्याबद्दल कुरोळी तालुका खेड येथे सन्मान करण्यात आला. यावेळी भैरवनाथ कुस्ती केंद्राचे अध्यक्ष गणेश कांबळे, वस्ताद बाप्पू लांडगे, माजी उपसरपंच MK सोनवणे, गुलाब कांबळे, अमोल नितनवरे, स्वप्नील कांबळे, जितेंद्र कांबळे, कबड्डी कोच साकोरे आदी उपस्थित होते. चाकण मनशक्ती केंद्र ते चाकण महाविद्यालय दरम्यान पावसाळी गटर कामास सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्याने जाता येताना गाड्या हळू चालवाव्यात असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले असून कामानंतर काँक्रीट रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षा विष्णू गुट्टे यांची कबड्डी या खेळासाठी पश्चिम बंगाल येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी रेफरी म्हणून निवड झाली आहे. कबड्डी क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, उत्कृष्ट नियम ज्ञान व निष्पक्ष निर्णय क्षमतेमुळे त्यांची ही निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर त्या उत्तम कामगिरी करतील असा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. पुणे नाशिक महामार्गावरील एकतानगर चाकण येथील चौक महामार्गावरील अनेक वाहन चालकांसाठी धोक्याचा बावटा दाखवत आहे. या चौकात दररोज किरकोळ ते गंभीर अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्याने कोणीही कसेही वाहने चौकात वळवत असल्याचे धोकादायक चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे. चाकण शिक्रापूर रोड पावनधाम सोसायटीमध्ये गव्हाणी जातीचे घुबड आढळले. कुत्री व कावळे या पक्षाला त्रास देत होते. पत्रकार व प्राणीमित्र प्रफुल्ल टंगसाळे यांनी वन विभाग आणि प्राणीमित्रांच्या मदतीने सायंकाळी या घुबडाला निसर्गाच्या सानिध्यात सोडले. आता तुम्ही कुणीच ना घेऊ. चाकण आंबेडकर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व भीमज्योत तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष संजय नामदेव गोतारणे वय वर्ष 57 यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सून, नातवंड, बहीण, पुतणे असा मोठा परिवार आहे. चाकणमधील चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आप्पा बॉईजचे अध्यक्ष निरंजन गोतारणे व अनिकेत गोतारणे यांचे ते वडील होत. खेड तालुक्यातील वाडा रस्त्यावरील पांगरी येथील स्वामी दयानंद शारदा विद्यालय इंग्रजी माध्यम नवीन शाळा इमारतीचा अनावरण व उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता आपल्याला जर भीमाशंकरला जायचं तर आपल्याला खेडला जावं लागतं, बरोबर. आणि मग तिकडनं भीमाशंकरला जायचं, वाड्याला जायचं. आज तुम्हाला 5व्या मिनिटाला इथनं पलीकडे वाडा रोड मिळणार. त्या वाड्याच्या लोकांना खेडमधून जाताना त्रास होतो. म्हणजे हे सगळे लोक या मार्गाने येणार. हा 30 किमी रस्ता होता आणि हाच रस्ता जोडला तर आपल्या गावचं गळव मांडणारे रस्त्याच्या कडेला कपडे असतील, चहाची दुकानं असतील, मेणबत्त्याची दुकानं असतील, सगळी या ठिकाणी चालणारे आपल्या गावच्या मंडळी आपल्या सगळी जाणती मंडळी आहे. आता काय होतं, मोठाडी मंडळी सगळे हा म्हणतात. तुमच्या गावात तर नाही, कोणी म्हणतच नाही. मग नंतर निवडणूक आली की तरुण पोरं आमचं ऐकतच नाही. असं कसं होतं, बाबाचा मुलगा ऐकत नाही असं होतं का कधी? कुठेतरी चुकीच्या मार्गाने आपण जातोय, आपली मुलं जातात, असं भान सगळ्यांनी घ्यावं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.